श्रोते हो, 2025 हे वर्ष तुमच्या आयुष्याला कोणता नवा वळण देईल, तुमचं आरोग्य कसं राहील, शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक स्थिती तुमच्यासाठी कशी असेल, प्रेम आणि वैवाहिक जीवनात कोणते बदल घडतील आणि महत्त्वाचं म्हणजे यावर्षी तुमचं कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवन कसं असेल हे जाणून घेण्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये मेष राशीचं संपूर्ण भविष्य पाहणार आहोत। त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल। चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात। 1. मेष राशीचे वार्षिक स्वास्थ्य। मेष राशीतील जातकांसाठी वर्ष 2025 स्वास्थ्य दृष्टिकोनाने थोडं हलकं किंवा कमी प्रवाही होऊ शकतं। यावर्षी आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरेल। वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च पर्यंत शनी तुमच्या लाभभावात राहतील, ही एक सकारात्मक गोष्ट आहे। मात्र शनीची तिसरी दृष्टी तुमच्या प्रथम भावावर राहील, म्हणून अधिक जागरूकतेची आवश्यकता आहे। मार्च नंतर शनीचं गोचर 7.5ची स्थिती निर्माण करेल, ज्यामुळे आरोग्याची अधिक काळजी घ्या। थोडा तणावापासून मुक्त राहून चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा। श्रमपरिश्रम आणि धावपळ यांवर लक्ष ठेवून तुमचं स्वास्थ्य चांगलं राहील। 2. मेष राशी वार्षिक शिक्षण। शिक्षणाच्या बाबतीत वर्ष 2025 तुमच्यासाठी अविश्वसनीय नवा अनुभव ठरू शकतो। जर तुमचं स्वास्थ्य उत्तम राहिलं आणि तुम्ही पूर्ण समर्पणाने अभ्यास केला तर तुम्ही चांगले परिणाम पाहू शकाल। उच्च शिक्षणात बृहस्पतीची स्थिती अनुकूल राहील, विशेषतः 2025च्या मध्यापर्यंत। घरापासून दूर राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष उत्तम आहे, विशेषतः मासकॉम, टुरिझम किंवा दूरसंचार क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी। इतर विद्यार्थ्यांना थोडं अधिक मेहनत करावं लागेल, पण तेही फळाला लागू शकेल। श्रोते हो, स्वामी म्हणतात, उद्याची चिंता करू नकोस, फक्त एकदा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिही। 2025 येणारा हा नवीन वर्ष तुझ्यासाठी आनंदायी आणि गोड बातमी घेऊन नक्कीच येईल। 3. मेष राशी वार्षिक व्यवसाय। व्यवसायातील यशाचं दार तुमच्यासाठी 2025 मध्ये उघडेल, पण त्याचवेळी काही अडचणीही येऊ शकतात। वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च पर्यंत तुम्हाला व्यवसायात उत्तम नफा मिळेल आणि तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल। परंतु मार्च नंतर शनीचे गोचर काही लोकांसाठी कठीण होईल। जे लोक आपल्या जन्मभूमीपासून दूर राहून व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी या काळात संतोषजनक परिणाम राहतील। विदेशात राहून किंवा परदेशी कंपन्यांसोबत काम करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील। 4. मेष राशी वार्षिक नोकरी। नोकरीसाठी वर्ष 2025 चांगले संकेत देतं, विशेषतः वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च पर्यंत। पण नंतर काही प्रमाणात समस्या येऊ शकतात आणि जास्त मेहनत करावी लागेल। मे महिन्यानंतर राहुग्रहाची अनुकूलता तुम्हाला उत्तम परिणाम देईल। जे लोक फील्डवर्क किंवा ऑफिसच्या बाहेर काम करत आहेत त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार चांगले परिणाम मिळतील। दूरसंचार, कुरिअर सर्व्हिसेस आणि यात्रात संबंधित नोकरी करणाऱ्यांना उत्तम यश मिळेल। 5. मेष राशी वार्षिक आर्थिक दृष्टिकोनातून वर्ष 2025 तुम्हाला चांगले आणि स्थिर परिणाम देऊ शकते। बृहस्पतीच्या प्रभावामुळे वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्यापर्यंत तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील। तुम्हाला धन संचय करण्याचे सोपे मार्ग मिळतील। मे महिन्यानंतर बृहस्पती दुसऱ्या भावातून लाभ प्रदान करत राहील। तोच राहूच्या गोचरामुळे तुमच्या कमाईमध्ये वाढ होईल। जर तुम्ही मेहनत करत राहिलात तर तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीला सुरक्षित ठेवू शकाल। 6. मेष राशी वार्षिक प्रेम जीवन। प्रेम जीवनातील बरेच उलथापालथ होऊ शकतात, म्हणून सतर्क राहा। वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च पर्यंत शनीच्या दृष्टीमुळे प्रेम संबंधात काही अडचणी येऊ शकतात। मे महिन्यानंतर केतूचा प्रभाव तुम्हाला गैरसमज निर्माण करू शकतो। या काळात प्रेमात विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक ठरेल, अन्यथा तुमच्या नात्यात कमी पडण्याची शक्यता आहे। 7. मेष राशी वार्षिक वैवाहिक जीवन। जर तुम्ही विवाहाच्या वयात आलात तर हे वर्ष तुमच्यासाठी बरेच सकारात्मक ठरू शकते। वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्यापर्यंत बृहस्पती तुम्हाला विवाहाच्या संधी देईल, विशेषतः मे महिन्यानंतर विवाहाचे योग निर्मित होईल। तुमच्या दाम्पत्य जीवनात सुख आणि समृद्धी येईल। 8. मेष राशी वार्षिक कौटुंबिक जीवन। कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत वर्ष 2025 तुमच्यासाठी चांगले परिणाम देऊ शकते। सुरुवातीला कौटुंबिक संबंध मजबूत असतील, परंतु दुसऱ्या अर्ध्या वर्षात थोडे वाद निर्माण होऊ शकतात। वाद टाळण्यासाठी तार्किकपणे बोलण्याचा प्रयत्न करा आणि नकारात्मकता दूर ठेवा। 9. मेष राशी वार्षिक स्थावर मालमत्ता। भूमी, भवन आणि वाहन संबंधित बाबतीत वर्ष 2025 मध्ये काही मर्यादित परिणाम दिसू शकतात। तुमचे प्रयत्न सतत सुरू ठेवले तर तुम्ही भूमी किंवा नवीन वाहन मिळवू शकाल। तथापि तुमच्या मेहनतीनुसारच तुमचं नशीब तुमच्या बाजूला राहील। 10. उपाय।
प्रत्येक शनिवारी सुंदरकांडाचा पाठ करा, प्रत्येक गुरुवारी मंदिरात बेसनाचे लाडू चढवा आणि नियमित देवी दुर्गेची पूजा करा आणि कन्या भोजन द्या. वारंवार विचारले जाणारे प्रश्न. 1. 2025 मध्ये मेष राशी कशी राहील? 2025 मध्ये मेष राशीतील जातकांना त्यांच्या जीवनात अनुकूल बदल दिसू शकतात, विशेषतः वाहनाच्या बाबतीत. 2. मेष राशीतील सर्वात मोठी समस्या काय आहे? मेष राशीतील जातकांची मुख्य समस्या त्यांच्या मनाची चंचलता आहे, जी त्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकते. 3. मेष राशीतील जातकांचा वेळ केव्हापर्यंत खराब राहणार आहे? 29 मार्च 2025 पासून मेष राशीवर शनीची 7.5 सुरू होईल, जी 31 मे 2032 पर्यंत कायम राहील. आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तसे असल्यास ही व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना न विसरता शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.